कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या पवित्र मंदिरामधील गोमुख आणि कल्लोळ तीर्थकुंडामधील झरे खडाळून वाहू लागले। नैसर्गिक झऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि त्यामुळे पवित्र कुंडांचे झरे आता खळखळू लागलेले आहेत। मे महिन्यामध्ये हे झरे भरभरून वाहत आहेत आणि त्यामुळे भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे। गोमुख तीर्थकुंडामध्ये काचेच्या गंगेचं पाणी तर कल्लोळ तीर्थकुंडामध्ये देशभरातील 108 नद्यांचं पाणी एकवटतं अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे देवी दर्शनासाठी भाविक या कुंडांमध्ये स्नान करून किंवा हातपाय धुवून त्यानंतर देवीचं दर्शन घेतात। सामान्यतः उन्हाळ्यामध्ये या झऱ्याचं पाणी कमी असतं, मात्र यंदा मे महिन्यामध्येच झालेल्या 290 मिलीमीटर पावसामुळे गोमुख कल्लोळ या दोन्ही कुंडांमधील पाण्याचा स्तर वाढलेला आहे। घालून काय मित्र घ्यायची